नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? आम्ही पण बरे आहेत. आता गरमी खूप वाढली आहे. चला आता आज काय बनवलं तर पुलाव बनवला होता. आणि पुलाव बनवण्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी घेतलं. भरपूर घेतलं, जरा जास्त टाकायचं. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. थोडे जिरे टाकले आणि तेल टाकलं. आणि स्वच्छ तांदूळ धुवून घेतला. जो नेहमी खातो तोच ॲड केला, दुसरा आणला नव्हता. थोडं मीठ टाकलं. बासमती तुकडा होता तो. आता आपलं तोपर्यंत तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करूया. कढई ठेवली गॅसवरती. 1 चम्मच तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर जिरा कढीपत्ता टाकला, मस्त तळून घेतला. बारीक चिरलेला कांदा टाकला, बारीक चिरलेली मिरची, आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेलं टोमॅटो मस्त मिक्स करून घेतलं. आणि मी त्याच्यामध्ये भाज्या तुम्हाला जे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी फ्लावर आणि बटाटा टाकला. कांद्याची पात टाकली. आता कांद्याची पात पण टाकूया, पूर्ण मिक्स करून घेऊया. आणि भाजी शिजण्यासाठी म्हणजे त्याला मीठ पण लागलं पाहिजे, थोडं मीठ टाकलं मी. आणि झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला भाज्या शिजून घ्यायच्या. वेळ लागत नाही, पटकन शिजतात भाज्या. परत मिक्स करून घेऊया. आणि मसाले टाकले, धनिया पावडर, घाटी मसाला, हळद. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. मी दुसरा काही स्पेशल मसाला यूज केला नाही, पण टेस्ट खूप छान बनलेली. ते पण मिक्स करून घ्यायचे मसाले. परत झाकण ठेवून 5 मिनटं मी परत भाजी शिजली नव्हती, परत शिजून घेतली. आता भात पण शिजला होता. 80 ते 90% भात शिजून घ्यायचा आहे. भात गाळून घेतलं त्यातलं पाणी आणि त्या मसाल्यामध्ये ॲड केलं. पूर्ण मिक्स करून घेतलं. थोडं मी मीठ टाकलं त्याच्यामध्ये. मीठ थोडं कमी लागत होतं तर ते ॲडिटिंगमध्येच गेलं. वरतून थोडी कोथिंबीर कट करून टाकली. परत मिक्स करून घेतलं. आणि चला आता पुलाव रेडी झाला. माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.